मुंबऱ्या हिरवा करण्याच्या वक्तव्यावरनं भाजपमध्येच मतमतांतर. गणेश नाईकांची जलील आणि सेहर शेख यांच्या वक्तव्यावर नरमाईची भूमिका. तर 100 जन्म घेतले तरी जलील भगव्याला हात लावू शकत नाहीत, साटमांनी ठणकावलं. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींना पद्मभूषण दिल्यामुळे वादाला तोंड. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना तिखट प्रहार. तर काहींच्या काळामध्ये कुणाला काय दिलं हे काढल्यास दिवस पुरणार नाहीत, मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर. बुलढाण्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन. 2 पालकमंत्र्यांसह 2 मंत्र्यांची प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला दांडी. मंत्र्यांच्या उदासीनतेची सर्वत्र चर्चा. गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे वादाला पुन्हा धार. भाजपनं परवानगी दिल्यास नामोनिशाण मिटवू. नाईकांच्या वक्तव्यानं शिवसेनेत संताप. तर उरल्या सुरल्या इब्रतीचे धिंडवडे काढले जातील, शिवसेनेचा इशारा. देशाच्या 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यपथावरती सांस्कृतिक आणि सामरिक शक्तीचं दर्शन. दिल्लीमध्ये घुमला गणपती बाप्पा मोरयाचा गजर. राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजवंदन. पंतप्रधानांसह अनेक दिग्गजांची हजेरी. कर्तव्यपथावरच्या पथसंचलनामध्ये देशसेवा बजावणाऱ्या प्राण्यांची खास परेड. कठीण भौगोलिक परिस्थितीतही देशाची सेवा करणाऱ्या प्राणी सैनिकांच्या सादरीकरणानं उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.